मोठी बातमी राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडी विरोधात शेलार मैदानात उतरलेत। मतचोरीच्या दाव्यांना खोडून काढण्यासाठी भाजपचा प्रतिहल्लाय। आज भाजपची पत्रकार परिषद होतीये। मंत्री आशिष शेलार ही पत्रकार परिषद घेतायत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आज भाजपची पत्रकार परिषद होतीये, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आपण या ठिकाणी बघतोय विधानसभेची निवडणूक पार पडलेली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झालेला होता आणि हा विजय आपण या ठिकाणी बघितलं तर मतदार यादीमध्ये घोळ झालेला होता, तसंच दोबार मतदार मोठ्या प्रमाणात झालेलं होतं असं महाविकास आघाडीकडनं बोललं जात होतं। आणि त्यावेळी आता मनसे देखील महाविकास आघाडीसोबत आणि यावेळी बैठक देखील झाली महाविकास आघाडी आणि मनसेची आणि त्या पाठोपाठ आपण बघतो तर आंदोलन देखील करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता सत्याचा मोर्चा आपण बघतो या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं। त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं महाविकास आघाडीला आपण बोलण्यात आलं होतं। तेव्हा महाविकास आघाडी ही मनसेसोबत होती आणि त्यांनी सत्याचा मोर्चा हा काढलेला होता आणि त्यावरती आपण बघतो आशिष शेलार आज भांडाफोड करणार आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेचा या ठिकाणी भांडाफोड करणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र हा पूर्णपणे हादरणार आहे। हा भांडाफोड करून 11 वाजता आशिष शेलार हे पत्रकार परिषद या ठिकाणी घेणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेतून काय मोठा खुलासा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मोठी पत्रकार परिषद ही मांडली जाते आणि आशिष शेलार या ठिकाणी काय घोषणा करतात, कशा प्रकारे महाराष्ट्राला हदरवणार आहेत आणि कोणता खुलासा या ठिकाणी करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित मनोज, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।